नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर देण्यात येणार आहे असे लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देण्यात येईल असे यामध्ये सांगण्यात आले आहे. असा संभ्रम निर्माण झालेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी सर्व महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर देण्यात येईल अशी खुशखबरी देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संभाव्य कारण काय आहे? गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत महिलांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाही तसे काही होणार का याबाबत संभ्रम आहे. सध्याचा अंदाज काय आहे? सरकारी निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे. तरी सर्व लाभार्थ्यांना अधिकृत घोषणेप्रमाणे पैसे देण्यात येतील. लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यात मिळणार नाही. अशा कोणकोणत्या महिला आहेत ज्यांनी निकष पात्र केलेलं नाही, अपात्र झालेले आहेत, त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाहीत. योजनेच्या अटीमध्ये न बसणे, उत्पन्न किंवा सरकारी नोकरी. जर लाभार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा कुटुंबाचे सदस्य सरकारी नोकरीत असेल तर त्यांना यातून वगळण्यात आले आहे. बँक खाते, आधार कार्डशी संबंधी कुछ समस्या असेल तरी त्यांना वगळण्यात आलेले आहे. लाभार्थी महिलाचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तरी त्यांना वगळण्यात आलेले आहे. असे अर्ज भरताना बँक खाते क्रमांक किंवा आधाराशी यांच्या त्रुटी असणे, योजनेच्या नियमानुसार अपात्र असणे, विवाहित अविवाहित स्थितीमध्ये जर लाभार्थी महिला योजनेच्या नियमानुसार ठरलेले वयोगटात नसेल, जर अर्जदाराने खोटी माहिती दिली असेल तरी अशा महिलांना या वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणे यासाठी बंधनकारक आहे. अशा महिलांनाही नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.